इयत्ता 7वी शिकत असताना आज मी तुम्हाला पेशीची माहिती सांगत आहे. पेशीची महत्वाची माहिती सांगत आहे. सर्वप्रथम पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 साली लावला. सर्व सजीवांच्या रचना व कार्य पेशी घडून आणत असतात. आता आपण पेशींचे महत्वाचे भाग पाहूया. ठीक आहे. केंद्रक आपल्या शरीरामध्ये जसा मेंदू शरीराचे नियमन करतो तसा केंद्रक हा पेशीच्या कार्यावर नियंत्रण ठेवून असतो. केंद्रकामध्येच गुणसूत्रे असतात. ही गुणसूत्रे अनिवार्य गुणांचे संक्रमण करतात. म्हणूनच आपल्या आई वडिलांचे गुण येतात. आता आपण लयकालिका त्याची माहिती पाहूया. जसे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आपण उत्सर्जन क्रियेमार्फत बाहेर टाकतो तसंच पेशीमधले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम लयकालिका करत असतात. एखादी पेशी नीट काम करत नसली तर लयकालिका त्या पेशीला नष्ट करतात. आपण उपवास धरल्यावर आपल्याला ऊर्जा देण्याचे काम हे आपल्या शरीरातील चरबी करत असते. या चरबीला पचवण्याचे काम लयकालिका करते. तंतुकणिका येथे आहे तंतुकणिका. आता आपण तंतुकणिकाची कार्य पाहूया. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करत असते. आपण जेवल्यानंतर आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा या तंतुकणिकेत तयार होते. आपण जेवल्यानंतर लहान आतडे हे जेवणाची कार्यक्षम तत्वे रक्तामार्फत पेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. ही पोषक तत्वे पेशीमधील तंतुकणिकेत जाऊन अभिक्रिया करत व आपल्याला ऊर्जा मिळते. लौकिक. आता आपण लौकिकची कार्य पाहूया. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग लौकिक देत असतात. गाजरांना, टोमॅटोला लाल रंग, आंब्याला पिवळा, वांग्याला जांभळा निळा रंग, बीट या फळाला गडद लाल रंग देण्याचे काम ही लौकिक करत असतात. म्हणजे वनस्पती व फळांना रंग देण्याचे काम ही लौकिक करतात. ही महत्वाची पेशी अवयव आहेत. अशा अनेक पेशींचे अवयव हे आपल्या शरीराची कार्य करत असतात व आपले शरीर हे चालवत असतात. धन्यवाद.